बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आलेले आहेत, मात्र अजूनही अनेक ठिकाणी कल हाती येत आहेत, त्यामुळे संपूर्ण निकाल पुढच्या काही मिनिटांमध्ये हाती येऊ शकतात। मात्र या क्षणाची मोठी बातमी सध्या आपण बघूया यामिनी। तर 16 महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करणार आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईसह 5 महानगरपालिकांमध्ये युती करून भाजपचा महापौर होणार आहे। आतापर्यंतचे कल आणि निकाल बघता 29 पैकी एकूण 21 ठिकाणी भाजपचा महापौर बसेल असं सध्या चित्र आहे। असं चित्र दिसतंय। काही आणखी बघूयात कोणकोणत्या महानगरपालिका या भाजपच्या पारड्यात गेल्यात। त्यापैकी नांदेड आहे, जालना, नवी मुंबई या ठिकाणी भाजपचा महापौर बसेल असं चित्र आहे। मीरा भाईंदर, नागपूर या ठिकाणी देखील या मोठ्या महानगरपालिकांमध्ये देखील भाजपचाच महापौर होईल असं बोललं जात आहे। दुपारी 1:30 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 159 मुंबईमधला जिथे मतमोजणी काहीशी ठप्प झाली आहे, बंद पडली आहे, त्यामुळे तिथले निकाल हाती येण्यासाठी थोडासा उशीर होतोय। आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स देखील आपण आतापर्यंत घेतोय। मुख्यमंत्र्यांनी आज अनेकांचं कौतुक केलंय, त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित साटम यांचं त्यांनी कौतुक केलेलं होतं आणि रवींद्र चव्हाण यांचं देखील त्यांनी कौतुक केलं। या सगळ्याविषयी आपण बोलूयात। आपल्यासोबत राजीव सर आहेत। राजीव सर, आतापर्यंतचे निकाल आणि आतापर्यंतच्या आघाड्या। यामिनी, आत्तापर्यंतचे जे निकाल मुंबईचे खास करून मी मुंबईबद्दल बोलतोय, आत्ता आपल्याला दिसत आहेत की 210 ठिकाणचे कल किंवा निकाल आलेले आहेत 227 पैकी। पण त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यातले बरेचसे निकाल किंवा कल हे आत्ता पोस्टल बॅलेटचे आहेत। अजूनही जवळपास असे एक 80-90 मतदारसंघ आहेत ज्यांची प्रत्यक्ष मतमोजणी अजून सुरूही झालेली नाही। त्यामुळं त्यातले बरेचसे कल हे पोस्टल बॅलेटचे आहेत, जे निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं की मुंबईमध्ये 46 असं करत प्रत्येक ठिकाणी 2 वॉर्डांची मतमोजणी करणार। त्याचं जे त्यांनी शेड्यूल आखून दिलं होतं, तर त्या शेड्यूलच्या नुसार ते आत्ता मतमोजणी होत नाही आहे। आता मला त्याच्याबद्दलची एक माहिती आली माझ्याकडं आत्ता, की आता असं होतं, आता उदाहरणार्थ आता हा त्यांनी असं शेड्यूल दिलं होतं की आता समजा वॉर्ड क्रमांक 145-46 म्हणजे 145 ते 155 या 10 ठिकाणची मतमोजणी, तर त्यांनी जे एक आराखडा आखून दिला होता त्यामध्ये 145 आणि 146 याची मतमोजणी 10 वाजता सुरू होणार, 147, 148 ची 11:30 वाजता सुरू होणार, 149, 150 ची 1 वाजता सुरू होणार, 151, 152 2:30 वाजता सुरू होणार, 153, 154 4 वाजता सुरू होणार आणि 155 ची 5:30 वाजता सुरू होणार। प्रत्यक्षामध्ये या क्रमानं सुद्धा किंवा या गतीनं सुद्धा मतमोजणी होत नाहीये। त्यामुळं अजूनही प्रत्यक्ष म्हणजे EVM जे आहेत ते ओपन होणं हे अनेक ठिकाणी अजून सुरूच झालेलं नाही आहे मुंबईमध्ये। पण तरी जे आपल्याला दिसत आहेत तर ते पोस्टल बॅलेटचे कल जाहीर झालेले असल्यामुळं आपल्याला 227 पैकी 210 आत्ता दिसत आहेत। प्रत्यक्षामध्ये अनेक ठिकाणी मतमोजणी, ॲक्च्युअल मतमोजणी अजून सुरू झालेली नाही। त्यामुळं त्याचा प्रत्यक्ष निकालांवर जो परिणाम होईल, कारण पोस्टल बॅलेटवरून निष्कर्षाला जाण्यात काही अर्थ नाही आहे, तर त्यामुळं मुंबईच्या आकड्यांकडे बघताना या वास्तवाचं भान आपण ठेवलं पाहिजे असं मी सांगेन। निश्चितपणे दुपारी 4 वाजता साधारण सगळेजण सेलिब्रेशनच्या मोडमध्ये गेलेले असताना ही फार महत्त्वाची अपडेट आहे की अजूनही पोस्टल बॅलेटचे हे प्राथमिक आकडे आहेत आणि अजून अनेक ठिकाणी मतमोजणी सुरूसुद्धा व्हायची आहे। त्यामुळे मुंबईमध्ये अजून आपल्याला थांबावं लागणार आहे। पुढच्या काही तासांमध्ये कदाचित असं आपण म्हणूया की हे चित्र बदललेलं असू शकतं। MIM बाबतची एक महत्त्वाची अपडेट सध्या येते आहे। राज्यभरात MIMनी काही ठिकाणी अतिशय जोरदार अशी कामगिरी केलेली आणि मुसंडी मारलेली आहे। बघूया राज्यामध्ये MIMचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे। तर राज्यामध्ये 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये MIMचे 95 नगरसेवक विजयी झालेत आणि सर्वाधिक 24 उमेदवार हे संभाजीनगरमध्ये विजयी झाल्याचं चित्र आहे। मालेगावमध्ये MIMचे 20 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर सोलापूर, धुळे, नांदेड या ठिकाणी प्रत्येकी 8 असे 24 उमेदवार MIMचे विजयी झालेत। मुंबईचा विचार केला तर आतापर्यंत 6 नगरसेवक हे मुंबईमध्ये MIMचे आलेले आहेत।
समाजवादी पार्टीला मागे सारलेलं आहे MIMनं आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये MIMनं काहीशी सरशी केलेली बघायला मिळते. आपण त्याच विषयीचं विश्लेषण जाणून घेऊयात अमोल सर. निश्चितपणे आपण मला वाटतं मकरंद सरांपासून सुरुवात करूया. मकरंदजी, ज्या प्रकारे आता राजीव सरांनी सांगितलं की मुंबईमध्ये अजूनही बराच वेळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे, पण आत्ता जे प्राथमिक चित्र दिसतं आहे पूर्ण राज्यभरात, मुंबईसह संपूर्ण राज्यभरामध्ये, त्याच्यात आता इतकी वर्ष होऊन सुद्धा भाजपचा जो यशाचा फॉर्म्युला आहे तो या निवडणुकीमध्ये सुद्धा काही क्रॅक करता आलेला नाही आहे. तर तो फॉर्म्युला कळलेला नाही आहे की कळलाय पण क्रॅक करता येत नाही अजून विरोधकांना? आणि क्रॅक करता येत नाही असं नाही आहे. भाजपनं फार मोठं यश संपादन केले असं तुमच्या माध्यमात किंवा त्यांचे प्रतिनिधी बोलत आहेत. प्रत्यक्षात बघितलं तर भाजपचे 90 आत्ता तुमचा कल दिसतोय, खांडेकर साहेब जसं म्हटले तसं. पण 90 म्हणजे गेल्या वेळी त्यांचे 84-82 होते, म्हणजे 8च वाटत आहेत. भाजपनं एवढे शिवसेनेचे 2 तुकडे केले, आमच्या राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले, साम दाम दंडभेद एवढं जणू काही अणुयुद्धाला तयारी असल्यासारखी एवढी तयारी करून फक्त त्यांचे 100% भाजप म्हणणाऱ्या भाजपचे फक्त 8 नगरसेवक वाढताना दिसत आहेत. असं फार मोठं यश नाही आहे. उलटं उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचा युतीचा जर विचार केला तर जवळपास 60-70 येत आहेत. पण आमचं सगळंच हरवलेलं आहे. आमचं सगळं नाही, अशा बेरजेला काय लॉजिक आहे? म्हणजे आत्ताच महापौर भाजपचा बसणार आणि 29 पैकी जवळपास 23-24 ठिकाणी आता हा महापौर कल बसणार, ही तर आहे, वस्तुस्थिती कल आहे. आहे. हा कलाच्या दृष्टिकोनातून बोलतोय आपण. प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर मला असं वाटतं की ठाकरे, मनसे आणखी राष्ट्रवादीची युती, ही जी काही युती आहे ही मुसंडी मारताना दिसेल. कदाचित 80-85 पर्यंत जो मूळचा आकडा उद्धव ठाकरेंचा आहे तिथपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचतील. आणि त्यात मनसेची भर पडून ठाकरेंचाही महापौर होण्याची शक्यता आहे. अच्छा, प्रकाश महाजनजी, तुम्ही ठाकरे बंधूंच्या एकीच्या प्रक्रिया अगदी अर्ध्यावर आली असताना तिथून बाहेर पडलेला होता, त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रक्रिया जवळून बघितलेल्या आहेत. विशेषतः जवळपास 130 ते 140 उमेदवार नवीन असताना सुद्धा ठाकरे बंधूंनी जी काही मुसंडी मारलेली दिसते आहे, भलेही त्यांची आता सत्ता येऊ किंवा न येऊ, अजूनही त्याला वेळ लागेल. मात्र आता तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेत बसून ठाकरेंचा परफॉर्मन्स बघताना कसा वाटतो? मी अर्धवट बाहेर पडलो नाही, त्या दोघांची युती करून दिली. तुमचं तुम्ही बघा म्हणलं, त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं आम्ही बघतो, तुम्ही जा. मी बाहेर आलो. पण आत्ता खांडेकर सरांनी जे सांगितलं तर आम्ही मगापासून उगाचच घसा ताणायलो. ते निकालाला काय अर्थ राहिला? जर हा कल पोस्टल बॅलेट पेपरचा आहे आणि जर अजून काही EVMच्या मशीनच उघडायच्या राहिल्या तर या चर्चेला काहीच अर्थ नाही. उद्या काही होऊ शकतं तिथं. प्रकाशजी, सगळंच पोस्टल बॅलेट नाही आहे. यातले बहुतांश निकाल जाहीर झालेले आहेत. आत्तापर्यंत असं व्हायचं की सगळी मतमोजणी एका वेळेला सुरू व्हायची आणि त्यावेळेला आधी सगळीकडचं पोस्टल बॅलेट व्हायचं, मग एक एक फेरी जशी होत जाईल तसे त्याचे कल येत राहायचे. आता अशी या खेपेला निवडणूक आयोगानं खास करून मुंबईमध्ये ही पद्धत केलेली आहे की ते 23 ठिकाणी जिथं मतमोजणी आहे तिथं 2-2 वॉर्डांची मतमोजणी ते करतायत. त्या 2चा निकाल लागला की पुढचे 2 घेत आहेत, त्यांचा निकाल लावतायत. आता याच्यामध्ये अजूनही अनेक ठिकाणी 3-4 वॉर्डांचे निकाल एकेका ठिकाणी यायचे. म्हणजे साधारण आपण असं गृहीत धरू की साधारण एक 80 ते 90 ठिकाणची मतमोजणी त्या अर्थानं EVMची अजूनही सुरू व्हायची आहे. पण तिथलं पोस्टल बॅलेट जाहीर झालेलं आहे आणि तिथले बाकीच्या ठिकाणचे निकाल जाहीर झालेत. जे आता अशी भानगड नाही आहे की निकालच डायरेक्ट जाहीर होतो आहे. फेऱ्यांमध्ये कुणाला आघाडी कुणाला पिछाडी ह्याच्यामध्ये न अडकता त्यामुळं लागलेले निकाल अधिक पोस्टल बॅलेटचे कल असं म्हणूनचा तो आकडा आहे. अजूनही एक साधारण 70-80 ठिकाणचे प्रत्यक्ष निकाल येणं बाकी आहे. तर त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की 2/3 निकाल त्या अर्थानं आलेले आहेत. उरलेल्याचं आपल्याला कळायचं आहे. बरोबर आहे ना? ती 210 अशामुळं की त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचे साधारण 100-125 पेक्षा जास्त ठिकाणचे लागलेले निकाल अधिक बाकीच्या ठिकाणचं पोस्टल बॅलेट त्याच्यावरूनचा कल याच्यावरूनचे ते आकडे आहेत. त्या 227 पैकी 210चेच आलेत. 17 ठिकाणचं अजूनही काहीच ना कल पोस्टल बॅलेटचा ना ती EVM उघडली गेली. याच्यामुळं तो आकडा 210 वर आहे. म्हणजे ते सायमल्टेनियस न होता 1 by 1
वन बाय या वन पद्धतीने होतंय सुरू आणि आहे. डायरेक्ट निकाल येत आहेत. हा या खेपेचा मुंबईबद्दलचा. या खेपेला निवडणूक आयोगानं अनेक गोष्टी केल्या आहेत, त्यातली ही एक ती का केली आहे हे म्हणजे अगदीच अनाकलनीय आहे की यातनं नेमकं साधलं काय गेलं. पण त्यांनी हे केलेलं आहे, ज्याच्यामुळं निकालासाठी आपल्याला सगळे निकाल पूर्ण लागण्यासाठी आपल्याला कदाचित 5, 5.5, 6 सुद्धा वाजू शकतात. अगदी अगदी त्यामुळे अर्थातच उत्सुकता तर आहेच तितकी आणि अनेकांची धाकधूक देखील वाढली आहे, कारण केवळ सकाळपासून अनेक जण आघाड्या पिछाड्याच बघतायत. त्यामुळे आपण सतेज पाटील यांची पत्रकार परिषद सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे, तिकडे जाऊया. एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचं अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. मुंबईमध्ये आपण पाहतो की काँग्रेसनं जर वेगळी निवडणूक लढवली नसते आणि ठाकरेंसोबत गेला तर चित्र बदललं असतं. मी आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही. शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल, कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. मला वाटतं ठाकरे सेनेने काही जागांबाबत त्या ठिकाणी तर कोल्हापूरमधलं हे चित्र होतं आणि यानंतरचा हा गुलाल उधळला होता सतेज पाटील यांनी. पुढची बातमी बघूयात. चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावरती टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा महासंग्राम ज्या वेळेला आपण बघत होतो होते ना, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही रोज जाता सकाळी बाहेर गेला तर तुम्हाला दिसलं असेल. प्रत्यक्षात पाहून घ्या काय खरं म्हणजे काही समजत नाही असं का व्हावं. आज आपण जर समजा एकत्रपणे बसलो, लढलो, चर्चा केली. आता उपनेते पण आलेले आहे आपल्याकडे, सुभाष पाटील साहेब, बाकीचे अनेक जण आहेत जे आहेत, त्यांच्याबरोबर बसून त्यांनी प्लॅनिंग केली पाहिजे का नाही, ती झालेली नाही आहे. म्हणून हा पराभव झाला. त्यांच्या भावाचा देखील या ठिकाणी पराभव झाल्याचं आपण पाहिलं असेल. हो, त्यांच्या भावाचाही पराभव झाला. बरोबर आहे, भावाला सुद्धा निवडून आणू शकले नाही ते, असं झालं त्या. खरं तर कालच तुम्ही सांगितलं होतं की आता आज पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे, तुम्ही एक पत्रकार परिषद देखील घेणार आहात त्याच्यावर. नाही, ते असं बोलावं लागतं, परंतु प्रत्यक्षात आता आम्ही बसू सगळे चिंतन मनन करू. म्हणजे जे आहे पदाधिकारी त्याच्यावर बसून आणि यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊयात, कारण मुंबईमध्ये अगदी मोठा आकडा भाजपनं कमावलेला आहे आणि त्यानंतर भाजपच्या कार्यालयामध्ये जोरदार जल्लोषाचं वातावरण आहे. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे आहेत आपल्यासोबत. अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी अनेकांशी संवाद साधला, अनेकांचं अभिनंदन देखील केलं, खास करून मुंबईसाठी. किती नेमका जल्लोष आहे? जितकं हवं होतं तितकं मिळवलं का? सध्या मी मुंबई म्हणायचं तर एकूणच प्रदेशचं हे मुख्यालय म्हणावं लागणार आहे, राज्याचं मुख्यालय म्हणावं लागणार आहे भाजपचं, जिथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत आणि समोर एबीपी माझाची स्क्रीन देखील दिसत आहे. अचूक निकाल आणि कल यासाठी इथं एबीपी चा आपल्याला स्क्रीन लावल्याचं पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर सध्याची परिस्थिती पाहायची तर साधारणपणे 90 जागांवर हे भाजपला कल दाखवले जात आहेत मुंबईमध्ये. एकूणच विजय असेल किंवा मग आघाडी असेल हे यामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे. आणि तशातच समोर आपण बघू शकतो आहे की आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार मुक्त श्वास, मुंबईचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक, अशा प्रकारची टॅगलाईन ही भाजपकडनं घेण्यात आल्याचं प्रकर्षानं दिसतं आहे. संपूर्ण भाजपचं हे कार्यालय आहे ते फुलांनी देखील सजवण्यात आलेलं आहे. एकूणच कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे. जे युतीतले जे इतर पक्ष आहेत ते मित्र पक्ष देखील इथं दाखल झाल्याचं दिसतं आहे. जोगेंद्र कवाडे यांचा आरपीआय गट असेल, सोबतच शिवसेनेतले काही पदाधिकारी असेल, हे देखील इथं पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथं पोहोचतील. एकूणच जे राज्यामध्ये घवघवीत यश भाजपला मिळतं आहे त्याच पार्श्वभूमीवर इथं जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री थोड्याच वेळात दाखल होतील आणि नेमकं मुख्यमंत्री या सगळ्या यशावर काय बोलतात, काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधली एक मोठी बातमी आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू
हे विजयी झालेले आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी एक वेगळंच राजकारण आणि नाट्य घडलेलं बघायला मिळालेलं होतं। मात्र रशीद मामू यांचा विजय झालेला आहे। आपण बघतोय रशीद मामूंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी एक उमेदवार देखील विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली ही मोठी बातमी आपण बघतोय। आणखी 3 उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। याविषयीचे विश्लेषण जाणून घेऊयात अमोल सर। निश्चितपणे रशीद मामू हा विषय संपूर्ण राज्यभर गाजलेला होता आणि त्याच्यामुळे संभाजीनगरमधला एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग म्हणून सुद्धा याकडे बघितलं गेलं। आणि आता ज्या प्रकारे हा सगळा विजय झालेला दिसतो आहे, तर हे सोशल इंजिनिअरिंगचा विजय म्हणायचा सर की शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विजय म्हणायचा की त्यांच्या पुरोगामित्वाचा आणि लिबरलिझमचा विजय म्हणायचा, कसं बघायला पाहिजे? महाजनांना आधी हा प्रश्न विचारू आपण। रशीद मामूंचा विजय, रशीद मामूचा विजय झाला, त्याच्यात आमची अंबादास दानवे खुश झाली आणि खैरे नाराज झाले। प्रश्न असं तुमचं काय झालं? तुमच्या इथं रशीद मामू त्याच्या ह्याच्यातले 4 जण निवडून आले, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या गावात घडलेलं आहे, चांगलं नाही झालं, हां? चांगलं नाही झालं तर अर्थ। आणि एक दंगलीत आरोपी त्याला तुम्ही पाठिंबा देताय, निवडून आणताय, त्याला काय सांगायचं आपण? माझा प्रश्न असा होता की हा कशाचा विजय आहे? म्हणजे आता जसं भाजप पूर्णपणे हिंदुत्ववादी मुद्द्यावर प्रचार करतं, काँग्रेस पूर्णपणे पुरोगामित्वावर प्रचार करत होतं, पण ही जी ठाकरे बंधूंची युती होती त्यातल्या हा कशाचा, कुठल्या बाजूचा विजय आहे असं तुम्हाला वाटतं या विषयावर? हे पहा, रशीद मामू पहिल्यापासून एक चांगले नगरसेवक आहेत, ही बाजू आपण पाहिली पाहिजे। ते अपक्ष जरी उभा राहिले असते तर ते निवडून आले असते, त्यांच्यात तो फरक नाही आहे। म्हणजे त्यांच्या क्षमतेविषयी किंवा त्यांच्या नगरसेवकाचा काळ ते महापौर होते, तो काळ सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे। फक्त त्याच्यात म्हणजे उबाटा गटामध्येच एकाला आनंद झाला आणि दुसऱ्याला दुःख झालं, एवढंच मला म्हणायचं आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते ठाकरेंच्यामुळे जिंकून नाही आले आहेत रशीद मामू, ते तसे स्वतःच जिंकले असते? आहे, स्वतः कामच आहे त्यांचं तसं, म्हणजे त्याच्यात कुणी अमान्य करूच शकत नाही ना। ते महापौर राहिलेले आहेत, ते चांगले नगरसेवक राहिलेले आहेत, त्याच्यामुळं आणि त्यांचं काय म्हणजे कॉमन माणसाशी त्यांचं जसे काही पूर्वी संभाजीनगरमध्ये बंडू ओक होते किंवा भाऊसाहेब ताटे अगदी गरिबीतून वर आले, ते तसं अंबादास दानवेंनी त्यांना आणलं, पण अंबादास दानवेंनी रशीद मामूंना आणलं, ते जिंकले, पण अंबादास दानवेंचे स्वतःचे भाऊ मात्र हारले। ते तर काय सांगा त्या गोष्टी। पण या अमोल या इलेक्शनमध्ये एक गोष्ट काय दिसते की सगळे एक दिलानं तुम्ही लढलात तर जिंकालच याची शाश्वती नाही, पण फाटाफूट झाली तर हारता नक्की। म्हणजे आता आपण वेगवेगळ्या ठिकाणचं बघितलं ना, आता उदाहरणार्थ चंद्रपूर, तिथं मुनगट्टीवार आणि जोरगेवार इंटरनल फाईट होती, तिथं त्यांना फटका बसला। औरंगाबाद संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे इंटरनल त्यांच्यामध्ये झकाझकी सुरू होती, फटका बसला। लातूरमध्ये संभाजीराव निलंगेकर, अर्चना पाटील इंटरनल झकाझकी होती, फटका बसला। जिथं जिथं इंटरनल भानगडी झाल्या, लफडी झाली, त्याचा 100% फटका त्या पक्षांना बसला असं दिसतंय। नक्की, पण काँग्रेसला म्हणजे आता हा प्रश्न विचारायला पाहिजे की भाजपनी चुका करणं एवढ्यावरच आता सगळी भिस्त असणार आहे का काँग्रेसची? नाही, खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष काहीतरी चुकीचं करतो आणि मग काँग्रेस जिंकते, हे काय मला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मान्य नाही। अमोल, त्याच्यामध्ये काँग्रेसच्याच बाजूने जर म्हणजे काँग्रेससाठी जर बोलायचं झालं तर चंद्रपूरमध्ये त्यांच्याकडेही ही झकाझकी होती, तिथंही प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामध्ये संघर्ष कलगीतोरा रंगला होता, पण त्यांना शेवटच्या क्षणी तो मिटवता आला आणि त्याचा परिणाम त्यांना तिथं जे यश मिळालं ते बघायला मिळालं। काँग्रेसचं वैशिष्ट्य पण आता रेकॉर्डवर जे विजय दिसत आहेत त्यातल्या बहुतांश ठिकाणी भाजपच्या झकाझकीचा परिणाम नाहीये का? अगदी नाहीये। म्हणजे लातूरच्या जनतेचे आभार मानतो। त्यानंतर चंद्रपूर असेल, भिवंडीमध्ये आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहे, कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, अकोल्यामध्ये जिथं नागपूरमध्ये देवेंद्रजी येतात आणि गडकरी साहेब आहेत तिथं 42% काँग्रेस जाते। 350 जागेवर काँग्रेसचे नगरसेवक आता विजयी होताना दिसत आहेत, आणखी वाढतील। त्यामुळे काँग्रेस पक्ष जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या वादात न पडता नागरी प्रश्नावर महानगरांमध्ये 350 पेक्षा जास्त नगरसेवक 11 वर्षाच्या विरोधी सत्तेच्या जाऊन सुद्धा आम्ही टिकून आहोत। याचं खरं म्हणजे सगळ्या विश्लेषकांनी, माध्यम तज्ज्ञांनी कौतुक केलं पाहिजे। आमच्याकडे पैसे नाहीत, ईडी नाही, सीबीआय नाही, पोलिसांचा गैरवापर नाही, फोडाफोडी केली नाही, आमचे सगळे फोडून झाले।
तरीही तुम्हाला आम्हाला 350 पर्यंत आम्ही जातो. आम्ही 4-5 महानगरपालिकामध्ये 1 किंवा 2 नंबरला आहोत. ह्याचं आत्मपरीक्षण भाजपानं करावं. महाराष्ट्रातली महानगरामधली जनता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे. ओव्हर परफॉर्मन्स वाटतो की अंडर परफॉर्मन्स? नाही, हा आमचा उत्साह आहे, हे आमची आत्मविश्वास आहे. ज्या पद्धतीनं हर्षवर्धनजी सपकाळ फिरतायत, बंटी पाटील साहेबांनी, अजितदादा, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष कुठेच एकत्र आले नाहीत. बंटी पाटील साहेबांच्या ठिकाणी एकत्र आले. द्यावं ना उत्तर. नागपूरमध्ये 2 आहेत ना नेते. तुम्ही मुंबईच्या फ्लायओव्हरवरून हिंडताना नागपूरमध्ये का 42 लोक निवडून येत आहेत? भाजपाला प्रश्न विचारा. ठीक आहे. दुसरा, राष्ट्रवादीला पण मला हा प्रश्न विचारायचा आहे. नाही, पण त्याच्यामध्ये की अनेक ठिकाणी म्हणजे आता 29 ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या. त्यातल्या म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स तुलनेनं बाकीच्यांच्या चांगलाच म्हटला पाहिजे, कारण ते 2-3 ठिकाणी तरी अशी शक्यता आहे की तिथं त्यांचा महापौर यायची शक्यता आहे. पण ते जर सोडलं तर बाकी ठिकाणी म्हणजे 2 आकड्यामध्ये पण नाही आहे गेलेलं काँग्रेस. म्हणजे काँग्रेससारखा इतका मोठा पक्ष आणि त्यांची ही जी गत आहे, कुठे 1, कुठं 0, कुठं 2, तर तो जो प्रश्न होता की म्हणजे हे असंच होत राहणार आहे का? आणि 350 आमचे आले निवडून, याच्यामध्येच आता धन्यता मानणार आहे का? अगदीच नाही. आम्ही जळगाव असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, इथं आम्ही आत्मपरीक्षणच करू. आम्ही कमी पडतोय हे मान्यच करू. पण हे मान्य करत असताना 4 महानगरपालिकामध्ये 1 नंबरला पक्ष आहे आणि 350 नगरसेवक निवडून येत आहेत. ह्याचंही कुठंतरी कौतुक तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे आमचा उत्साह वाढेल. यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते यामिनी. अगदी संभाजीनगरमधली एक मोठी बातमी आपण बघूयात आता. संभाजीनगरमधली पहिली मोठी बातमी तर आपण बघितली होती. राशीद मामू यांचा विजय झाला होता. परवानगी नसताना MIM उमेदवाराने मिरवणूक काढलेली आहे. गरवारे मतमोजणी केंद्रावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे परवानगी नसताना छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या उमेदवारानं चक्क मिरवणूक काढल्याचं चित्र बघायला मिळालं. अर्थातच MIMनं मोठ्या प्रमाणावरती संभाजीनगरमध्ये जागा मिळवलेल्या आहेत. मगाशी 16चा आकडा होता, कदाचित तो 26 पर्यंत आता काहीसा पोहोचलेला दिसतोय. आणि आपण सरांकडून विश्लेषण घेऊया, कारण नंबर 2चा पक्ष कदाचित MIM असू शकतो संभाजीनगरमध्ये. एक तर पहिली गोष्ट अशी की अशा घटना याच्यानंतर घडणार हे गृहीत धरलं पाहिजे. त्याचं कारण असं की धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण मतांचं हे संभाजीनगरमध्ये पुनश्च एकदा झालेलं आहे. म्हणजे जी 86च्या अगोदरची अवस्था होती तशी अवस्था झालेली आहे. MIM हा प्रमुख विरोधी पक्ष झालेला आहे आता आणि सत्ताधारी पक्ष हा भारतीय जनता पक्ष झालेला आहे. त्याच्यामुळं आता हे MIM मिरवणूक काढणार, त्याच्यावर लाठीचार्ज होणार, या घटना या नेहमीच आहेत. आमच्या निवडणुकीची वैशिष्ट्य काय तर सगळ्या आमदारांची मुलं निवडून आली. म्हणजे आमदार संजय सिरसाट यांची मुलगी हर्षदा, मुलगा निवडून आला. प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडून आला. फक्त अंबादास दानवे यांचा भाऊ पडला. खैरेंचा पुतण्या देखील निवडून आला. म्हणजे आपापली माणसं निवडून आणण्यामध्ये मला असं वाटतं की या पक्षाने आपली ताकद खर्च केली. पण प्रत्यक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांचा तिथं करिश्मा आहे, ज्यांची सभा मोठी झाली तुलनेने, पण सभेच्या तुलनेमध्ये किती जागा मिळाल्या तर काहीच फारसं यश नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की एका बाजूला शिवसेनेची पिछेहाट झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष पुढे आला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधी पक्षामध्ये MIM आता पुढे आलेला आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये MIMची ताकद ही सगळीकडेच तुम्हाला वाढलेली दिसेल आणि हे धर्माचं ध्रुवीकरण हे आता अटळ आहे असं आजच्या निवडणूक निकालावरून दिसत आहे. पण धर्माचं ध्रुवीकरण एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे ही भाजपची बी टीम आहे का असंही म्हटलं जात होतं. आणि आता खरंच क्रमांक 2चा पक्ष होणार आहे का MIM संभाजीनगरमध्ये हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.